कैलासवासी राजाराम चव्हाण पुरस्काराचे मानकरी आहेत श्री शामराव साळोखे। शामराव साळोखे यांचा अल्पपरिचय। 1965 साली आचार्य अत्रे यांचं तो मी नव्हेच हे लोकप्रिय नाटक जेव्हा अत्रे थिएटर्सकडे आलं त्यावेळी नटवर्य श्री प्रभाकर पणशीकर यांनी ते नाटक फिरत्या रंगमंचावरती करण्याची कल्पना प्रतिकृतीसह आचार्य अत्रे यांच्यासमोर मांडली। त्यावेळी जगातला पहिलाच असा हा रंगमंच तयार करण्याचं काम कोल्हापूरच्या माधबा मिस्त्री यांच्या कारखान्याकडे सोपवलं होतं। परंतु पणशीकरांच्या प्रतिकृतीप्रमाणे लोखंडी फिरता रंगमंच नक्की कसा करावा हे खरं तर कोणालाच नीटपणे लक्षात येत नव्हतं। अशा ह्या बिकट प्रसंगी त्याच कारखान्यातील एक तरुण तंत्रज्ञ श्री शामराव साळोखे यांनी आव्हान स्वीकारलं आणि मराठी रंगभूमीवरचाच नव्हे तर अख्ख्या जगातला पहिला फिरता रंगमंच त्यांनी खूप मोठ्या कौशल्याने आणि मेहनतीने साकार केला। पण त्यावेळी कारखान्याचे मालक म्हणून महात्मा मिस्त्रींचं नाव झालं, परंतु खरे शिल्पकार होते शामराव साळोखे। आणि त्यांच्या या अपूर्व कामगिरीबद्दल गौरव म्हणून नाट्यसंपदेतर्फे त्यांना आज हा खास पुरस्कार देण्यात येत आहे। त्यांना हा पुरस्कार देण्याची विनंती मी माननीय श्री मोहन वाघ यांना करते। छायाचित्र प्रदर्शनात या रंगमंचाची प्रतिकृती प्रेक्षकांसाठी ठेवली आहे, त्याच्यावरतीही त्यांचं नाव झळकतंय। शामरावांनाही 2 शब्द बोलायचे। इथं उपस्थित असणारे नाट्य क्षेत्रामधले दिग्गज आणि ज्यांच्या परिचयाचा मला असा लाभ मिळाला आहे आणि त्यामुळे मी कृतज्ञ आहे, अशी इथं मोहन वाघ सारखी मंडळी, कोलटकर बापू आणि पंत काय माझे घरचेच, मी त्यांच्या घरचा, त्यामुळे तो काय ह्याचा भाग नाही, औपचारिक म्हणून आता तुमच्या समोरच हे करतोय। तर त्याने रंगमंचाचं जे मॉडेल आणलं करून, तर अर्थात पंतांना ते दाजीने सांगितलेलंच आहे, ते जुना बाजारात शोध घेतात काय वस्तूचा, तसं ते कोल्हापूरला मला शोधायला आले होते जुन्या बाजारात, त्यात मी त्यांना सापडलो। आता विचार करूया आपण की ह्या सगळ्या मुंबईसारख्या ह्या मुंबई नगरी बडी बाका असं वर शाहिरांनी म्हटलेलं आहे, ह्यामध्ये काही तंत्रज्ञ कमी आहेत का, कारखाने कमी आहेत का? असं असून ते माझ्यासारख्या एका अल्पशिक्षित माणसाकडं रंगमंच करायला देत आहेत आणि ती जबाबदारी सोपवत आहेत। हा दैवयोग आहे असं मला वाटतंय। काय ते मग, आणि आता तो रंगमंच मी केला, त्याचे मला काही लाभ झाले नाही झाले असे म्हणूया आपण, पण त्यानंतर जे आज त्या तागायत ते माझ्यावर असं पाठीवर हात ठेवून माझ्या वर प्रेम करतायत असे की मग ही ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी अशा स्वरूपात आहे। ह्यामध्ये अकृत्रिम माया आहे, प्रेम आहे, अनेक गोष्टीचं त्यामध्ये मिश्रण आहे, मग ते असे उलगडून धागे दाखवता येत नाहीत, अशा स्वरूपाचं हे त्यांचं आमचं नातं आहे। आता त्याने आमच्यावर सोपवलेलं काम मला अजून दुर्दैवानं करता आलं नाही की त्यांना एक असा ओपन एअरसाठी म्हणून एक मोठा असा डोम पाहिजे गोल, आणि त्या घुमटाच्या आतमध्ये प्रेक्षागृह ही स्टेज आहे आणि परत प्रेक्षक बसण्यासाठी सुद्धा ही सगळी व्यवस्था करायची। ते सोपवलं
मधल्या काळामध्ये मला काही गोष्टी सांसारिक अडचणीच्यामुळं मला त्याकडे लक्ष देता आलं नाही, पण त्यांच्या ते अजून लक्षात आहे. मी आज त्यांच्या घरी ज्यावेळेला त्यांना भेटायला वगैरे गेलो तर त्यावेळी ती नेमकं तेच माझ्या गळ्यात घातलं. अहो म्हटलं माझ्याकडे आता ते उत्साह तो माझ्याकडे आहे का ताकद ती? ते म्हणाले तुम्ही ते बाकीचं बघूया आपण. असंच त्याने ह्या सत्काराला मी पात्र आहे की नाही हे त्याने ठरवलं. तुम्ही ठरवा, पण त्याने मला हे दिले, मी त्याचा अगदी विनम्र भावनेने स्वीकार करतो आणि मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद.